बातें आ रही हैं डेप्यूटी चीफ मिनिस्टर बनने के लिए, क्या? हमें आमदारों को सभी आज 2 बजे विधान भवन में बुलाया गया है। रीज़न हमें एक्चुअली बताया नहीं गया है, लेकिन जहाँ तक माध्यमों से और आप लोगों से पता चला है, मीडिया से पता चला है कि सुनेत्रा वहिनी का नाम को हम एज अ ग्रुप लीडर को आगे बढ़ाने के लिए आज वो मीटिंग रखी गई है। और अगर ये मीटिंग इसीलिए रखी गई है तो हम एज अ कार्यकर्ता और हम पार्टी के जितने भी लोग हैं, जैसे हम देख रहे थे लगातार 2 दिन से यही मांग आ रही थी हमारे कार्यकर्ताओं हमारे कैडर के बीच में कि सुनेत्रा वहिनी को दादा की जगह पे लाया जाए, उनको डेप्यूटी सीएम बनाया जाए। तो इसलिए जो हो रहा है, तो हमें ऐसा लगता है कि ये सिर्फ और सिर्फ एक मतलब एक समझदारी है, क्योंकि हमें आने वाले दिनों में महाराष्ट्र को अगर कोई एक लीडर चुनना है, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सत्ता में उनके साथ है, सत्ता में साथ होते हुए हमें अपना एक लीडर चुनना है। तो सुनेत्रा वहिनी एक ऐसी शख्स है जो सिर्फ और सिर्फ भावनाओं को नहीं, लेकिन सामाजिक और पॉलिटिकल का भी बहुत सारा नॉलेज रखती है। उनके माहिर हो गया या ससुराल हो गया, दोनों जगह वो हमेशा पॉलिटिक्स देखती आई हैं और सामाजिक कार्य में हमेशा बारामती में हमने देखा है बहुत एक्टिव रोल, चाहे वो महिलाओं के लिए हो चाहे वो युवकों के लिए हो। तो इस तरीके से अब वो पूरा एक्सपोजर उनको महाराष्ट्र में और महाराष्ट्र को जो उनके सोशल वर्क और पॉलिटिकल एक्सपीरियंस जितना भी उन्होंने अभी तक लिया है उसका एडवांटेज ज़रूर होगा, ये हमारा भी मानना है। और हमारा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का कैडर पूरी तरीके से उनको उनकी ही मांगती है और उनको अपनाता है। और हमें ऐसा लगता है कि दादा की जगह कोई ले तो नहीं सकता, लेकिन उनके बेटर हाफ को जब आगे बढ़ाया जा रहा है तो ज़रूर ये निश्चित है कि हमारी वहिनी इसी तरीके से, जिस तरीके से दादा ने हमें प्यार और संभाल के रखा था, उसी तरीके से संभाल के रखेंगे। शरद पवार जी का बयान आया कि अजीत पवार एक काम करने वाले नेता थे, लोगों को समझने वाले नेता थे, और जब ये पूछा गया कि जो सुनेत्रा हैं उन्हें डेप्यूटी चीफ मिनिस्टर बनाने की बात हो रही है, तो क्या इस बारे में मुझसे नहीं पूछा गया है, आप क्या कहें? कल के दिन पवार कुटुंब सब उनके जो अपने भी प्रोसीजर्स थे उसमें बिजी थे। अब विद इन द फैमिली क्या डिस्कशंस हुए, किससे पूछा गया नहीं पूछा गया, वो हमें नहीं पता, लेकिन हमें एज विधिमंडल के सदस्य होने के नाते हमें आज बुलाया गया है। न्यूज़ के माध्यम से, अलग अलग माध्यम से हमें पता चला है कि रीज़न ये है। और विद इन द फैमिली क्या बात हुई क्या नहीं उसके बारे में जानकारी नहीं है, लेकिन हम ये जानते हैं कि जो भी डिसीजन लिया गया है पब्लिक हित के लिए और पार्टी के हित के लिए लिया गया है। पार्थ पवार की ये बात आ रही है कि उनको राज्यसभा भेजने की बात आ रही है। पार्थ दादा के बारे में पहले भी जब राज्यसभा मेंबर का चुनाव होने वाला था, या मतलब जब उनको नॉमिनेशन की बारी आई थी, तब वहिनी का और पार्थ दादा का नाम चर्चा में चल रहा था। फिर वहिनी के नाम पे सहमति हुई। तो अगर वहिनी हमारे आज डिप्टी सीएम बन जाती हैं तो वो अगर स्टेट में रोल लेती है तो पार्थ दादा को अगर राज्यसभा दे के, अगर हम, क्योंकि हम इतना जानते हैं कि दादा को एक अकेला कोई बंदा रिप्लेस नहीं कर सकता है, मल्टीपल लोग अलग अलग उस पर रहेंगे। तो अगर पार्टी ऐसा डिसीजन लेती है तो उसको भी हम पॉजिटिव वे में, क्योंकि एक युवा है, नेता है, पहले चुनाव लड़ चुके हैं और लोगों के बीच में रहते हैं, बारामती में हमेशा एक्टिव रहे हैं, पार्टी के कैडर के साथ जुड़े हुए, और जितने भी पॉलिटिकल लोग हैं दादा के साथ जुड़े हुए थे उनके साथ कहीं ना कहीं कनेक्टेड है। तो मुझे ऐसा लगता है कि मल्टीपल रिप्लेसमेंट में पार्थ दादा को अगर आगे बढ़ाया जाता है पार्टी की तरफ से तो हम उसमें भी सहमति जताएंगे। दोनों एनसीपी और एनसीपी-एसपी मर्जर की बात आ रही है। देखिए, हमारे नेता ने अभी तक हमारे से इस बारे में कभी बात नहीं, क्योंकि पिछले 2 महीने से हम देखेंगे तो सभी लोग चुनाव में ही बिजी रहते थे और चुनाव होने के टाइम पे हमारी साप्ताहिक बैठक भी नहीं होती। तो इसके बारे में हमें कभी भी पार्टी की तरफ से या दादा की तरफ से कभी कोई बात नहीं की गई थी। मीडिया में हमेशा चलते रहा और लोग हमेशा बोलते रहे, जिस तरीके से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार के लोग हैं, उन्होंने बार बार पिछले 2 दिन में लगातार ये बातें कही है। अगर ऐसा कुछ है और दादा की कोई इच्छा अगर रही होगी तो पार्टी और जो पवार फैमिली है वो आपस में बैठ के डिस्कस करके जो भी हमारे साथ डिस्कस करेगी, जैसे आगे बढ़ाना चाहेगी, उस पर हम डिस्कशन करके ही कुछ बोल सकते हैं। Today MLA's meeting will be going to at Vidhan Bhavan. What is it? We have been called today at 2 o'clock in Vidhi Mandal, and to elect the group leader. This is what we have come to know from various news mediums and few politically connected people. So if that is the case, we are the meeting is aligned and arranged at 2 o'clock. We'll be going there. Whatever decision the party leaders and Vidhi Mandal के सदस्य जो भी डिसीजंस लेंगे हमें वो मान्य होगा और उसको आगे भी बढ़ाएंगे। वी आर लुकिंग फॉरवर्ड के प्रोबेबली वील हैव समवन टू लुक फॉरवर्ड टू, लाइक इफ it's in rounds के सुनेत्रा वहिनी will be the deputy CM. So I think she is capable enough and
and socially and politically active. She has both the backgrounds where she needs to, and I don't think anyone can even challenge, because she is better half of Dada, and educated, socially active, and having knowledge of politics because her in-laws and her maternal family belongs to politics, and she has seen this since childhood. Sharad Pawar's statement came that they have not asked me about the Deputy Chief Minister post for Sunetra Pawar. When it comes to Sunetra Pawar Vahini, Pawar family and Rashtrawadhi Congress Party, there are two parts which needs to be discussed. Yesterday the entire family was busy with the ritual, so we exactly don't know what happened. So if today when we are meeting them, so we'll get to know the inside what exactly happened, and that is how it will go forward. Right now, commenting on something that we don't know about is not a responsible statement to give. What about Parth Pawar, saying that Parth Pawar will go to Rajya Sabha? We'll see I think when Rajya Sabha nomination was supposed to be done, there were two names that were repeatedly being spoken about, and that was Vahini and Parth Dada. So if in that case Vahini comes to Maharashtra, Vahini is taking the responsibility of Deputy CM, so somewhere that vacuum will be created of that Rajya Sabha member, but someone from someone having the Dada's name and someone who is very close to Dada, it fills that gap. But eventually it is the party who will decide. And if that's the situation, we'll definitely be having Parth Dada over there in a positive manner, because he is youth and is connected to the cadre, plus he is connected to the political aligned people who were connected to Dada. He has knowledge about, probably he was always behind the curtains, but if in this case he comes in directly in the role of a Rajya Sabha member, I think he will do justice in that case also. Speculations coming on the merger of both NCP and NCP-SP party. What your last 2-3 months have been very busy with political canvassing and everything, Adiveshan and everything. So I think Dada never spoke about it to us. But since last 2 days after Dada's demise, we have seen few party leaders from both the sides have been speaking about it. So unless and until we have clarity, unless and until we have our leaders directly speaking about it to us, we have no knowledge about it. Whatever is doing rounds in media. But definitely when we have spoken about it, we'll be in a better position to give you a reply on it. रात्री सुनेत्रा वहिनी साहेब या बारामतीमधनं या ठिकाणी मध्यरात्री इथे आल्या. पक्षाच्या संदर्भात त्यांची जी चर्चा झाली ती त्याप्रमाणे त्या इथे आलेल्या आहेत. आणि अशा दुःखद प्रसंगी अजितदादा पवारांसंदर्भात काही जे प्रेस मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियावर बातम्या येतात, तसं पाहिलं तर अजितदादा पवार हे एक मिनिटं महत्त्वाचं असतं होतं त्यांच्या आयुष्यातलं. आणि त्याच्यामुळे त्यांच्याच बरोबरीने राहणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नी सुनेत्रा पवार सुद्धा प्रत्येकाला मदत करणारं नेतृत्व आहे, आणि म्हणून त्यांना आयुष्यातला प्रत्येक वेळ समाजासाठी मार्गी लावायचा. त्याच्या अनुषंगाने त्यांनी काल सावरण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर पक्षाने बोलवल्यानंतर इथे येण्याचा त्यांनी प्रयत्न केला. असं म्हटलं जातं की एवढी काय घाई होती की अजूनही पवारांसारखे नेते स्पष्ट म्हणतात की मला तर काहीच कल्पना नाही, जर ती नाराजी व्यक्त करू पाहत म्हणजे कुटुंबातच कुठेतरी दुखडी आहे हे स्पष्टपणे आता समोर येतं. मला तसं वाटत नाही. त्या दिवशी म्हणजे काल काल पण मी त्या ठिकाणी होतो, ज्यावेळी राग सावरण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर ताबडतोब आदरणीय शरद पवार साहेब सुद्धा नीराच्या संदर्भात पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यामुळे या पवार कुटुंबाला सतत कामामध्ये व्यस्त राहण्याची, समाजाला सेवा करण्याची त्यांची पूर्वीपासूनची परंपरा आहे. आणि या ठिकाणी मला बोलत असताना आपल्याला एवढंच सांगायचं की दादांच्यावर जो प्रसंग आला, त्या प्रसंगाच्या अनुषंगाने वहिनीला धीर देण्याचं काम माझ्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांची मानसिकता नसताना सुद्धा पक्षाने सांगितल्यानंतर, पक्षाशी विचारविनिमय केल्यानंतर वहिनी या मुंबईमध्ये आलेल्या आहेत. आणि 3 दिवसाचा सावरण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर या ठिकाणी 2 वाजता आज पक्षाची बैठक होते. त्या पक्षाच्या बैठकीमध्ये भुजबळ साहेबांनी आपल्या भाषणामध्ये आणि आपल्या वृत्तवाहिनीला सांगितलं, आणि तटकरे साहेब सुद्धा त्या संदर्भात बोलले, प्रफुल्ल पटेल साहेब सुद्धा बोलले. आज या ठिकाणी आपल्याला एवढंच मला सांगायचं की ज्या मीडियामध्ये बातम्या उलटसुलट चालवल्या आहेत, त्या बातम्यामध्ये जाण्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार, अजितदादा पवारांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या धर्मपत्नी करतात. आणि त्या धर्मपत्नी करत असताना त्यांना सुद्धा समाजाची सेवा करायची आहे आणि पक्षाचा सुद्धा त्यांना आदेश
लाखो कार्यकर्त्यांच्या ज्या विनंत्या आहेत त्या त्यांना स्वीकारत असताना त्यांना यापुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये काम करायचं आहे. अजित पवारांची शेवटपर्यंत इच्छा होती की दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजेत, एकत्रितरित्या आता समोर गेलं पाहिजे. असं असताना कुठेतरी आपलं नुकसान होऊ शकतं आणि मला वाटत नाही, मला तसं वाटत नाही आणि या विषयावर मी काय बोलणार नाही. परंतु आमचे नेते आहेत, आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेब आहेत, आदरणीय तटकरे साहेब, आदरणीय भुजबळ साहेब आहेत. या संदर्भात त्यांच्या संदर्भात तिथे चर्चा झाली असेल. शरद पवार यांच्यासोबत पवार कुटुंबियांसोबत कोणत्याही पद्धतीची चर्चा झाली नाही घेतला असेल, त्यांना बैठका केल्या, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी केल्या. मी गेली 3-4 दिवस बारामतीमध्ये होतो. काल आम्ही संध्याकाळी उशिरा या तिकडनं निघालो. वहिनी सुद्धा मध्यरात्री या ठिकाणी आलेल्या आहेत आणि विचारविनिमय करण्यापेक्षा समाजाला दिशा देण्याचं काम जर माझा पक्ष करत असेल आणि मिनिटं आम्हाला जर तो सार्थकी समाजासाठी लावायचा असेल तर त्याच्यात काही चुकीचं आणि वावगं नाही. कैलासवासी इंदिरा गांधी गेल्यानंतर स्वर्गीय राजीव गांधींनी सुद्धा शपथ घेतली होती की काळाची गरज होती आणि या ठिकाणी ठाणे महाराष्ट्र सर्व परिसरामधल्या लोकांना सुद्धा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना धीर देण्याचं काम या पुढच्या काळामध्ये किंवा आम्हाला सर्वांना करायचं आहे. विलिनीकरणाचे काही व्हिडिओ समोर येत आहेत. काल भुजबळ साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आपल्याला त्याप्रमाणे 2 वाजता बैठक होईल. त्याच्यानंतर जो निर्णय घेणार आहे ते आमचे पक्षश्रेष्ठी घेतील. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार यासाठीचे काही व्हिडिओ समोर येत आहेत. पत्रकार परिषद झाल्यानंतर एकूणच हे व्हिडिओ समोर आले आहेत ज्यामध्ये केवळ अजित पवार पुढे असताना दिसतात. अजितदादांच्या मनात जे आहे ते सर्व आमदारांच्याही मनात तेच आहे, सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनात ते आहे. नियतीच्या मनात जर असेल तर तेही होईल. सर्वांच्या सुरू आहेत का प्रयत्न सुरू आहेत. हे माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी बोलण्यापेक्षा या संदर्भातला सविस्तर आमचे नेते मंडळी या विषयावर बोलतील. शरद पवारांना अंधारात ठेवलं असं वाटत नाही? त्यांना अंधारात ठेवून अशा पद्धतीचा कोणाला? शरद पवारांना अंधारात ठेवून असा परस्पर निर्णय घेतला असं वाटत नाही? मला काही माहिती नाही याचा अर्थ कुठेतरी त्यांना अंधारात ठेवला. पवारसाहेब, आदरणीय पवारसाहेब मोठे नेते आहेत, त्यांच्याबद्दल मी काय भाष्य करणार नाही. परंतु सुनेत्राताई निघाले ह्या तुमच्या मीडियाने सर्व ठिकाणी दाखवलेलं आहे. पक्षाची माझी नेते मंडळी काय बोलले हे आपल्याला माहिती दिलेली आहे. मुख्यमंत्र्यांना आमची नेते मंडळी भेटली याची सुद्धा आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे ठरल्याप्रमाणे सर्व गोष्टी वेळेत करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मिनिटाला आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद. या विषयावर मी बोलणं बरं होणार नाही.